पडलं त्या जलबिंदू पासून जो वृक्ष तयार झाला त्याला रुद्राक्ष म्हटलेला आहे। त्या रुद्राक्षाला जे फळ आले त्याला रुद्राक्ष म्हटलेलं आहे। त्या झाडाला रुद्राक्षाचं झाड म्हटलेलं आहे। भगवान महादेवाच्या डोळ्यातल्या जलबिंदू पासून त्याची निर्मिती झालेली आहे। असं रुद्राक्ष ज्याच्याही गळ्यात असेल त्याचा सुद्धा उद्धार होत असतो, त्याची कधीही अधोगती होत नाही। शिव भक्त जे आहे ते गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करत असतात। असे रुद्राक्ष कसे आहेत म्हणतात, एक मुखी रुद्राक्षापासून 14 मुखी पर्यंत रुद्राक्ष सांगितलेले आहेत आणि सर्व रुद्राक्ष भगवान महादेवाचं स्वरूप सांगितलेलं आहे। हे रुद्राक्ष जर गळ्यात असले तर काय होतं याच्यासाठी एक कथा आलेली आहे। म्हणतात की विंध्याचलामध्ये एक व्यापारी राहत होता आणि त्या व्यापाऱ्याजवळ गाढव होतं। व्यापारी त्या ठिकाणी आलेले रुद्राक्ष तोडून आपल्या जवळ त्या ठिकाणी जमा करत होता। कंठी आणि रुद्राक्ष गाढवाच्या पाठीवर ठेवून विकण्यासाठी गावोगावी जात होता। एकदा बरेच रुद्राक्ष त्या ठिकाणी जमा केले, गोणीमध्ये बांधले, ती गोणी गाढवाच्या पाठीवर टाकली आणि जेव्हा त्या ठिकाणी विंध्याचलावरून खाली निघू लागला, मध्ये नदी आडवी आली आणि त्या नदीच्या पाण्यामध्ये गाढव बुडून मरण पावलं। गाढव मरण पावल्यानंतर गाढवाचा आत्मा शिवदूत येऊन शिव लोकामध्ये घेऊन गेले का, कारण मृत्यूच्या वेळेस गाढवाच्या पाठीवर रुद्राक्ष होते, त्याच्यामुळे गाढवाचा सुद्धा उद्धार झालेला आहे। हे रुद्राक्ष कसे कसे असतात याचं वर्णन करत असताना सांगतायत की रुद्राक्ष 3 प्रकारच्या रंगाचे असतात। 3 रंगाचे रुद्राक्ष असतात। एक आहे श्वेतवर्णीय, दुसरा आहे रक्तवर्णीय आणि त्यानंतर तिसरा आहे श्यामवर्णीय। 3 प्रकारचे रुद्राक्ष सांगितलेले आहेत। श्वेतवर्णीय म्हणजे पांढऱ्या रंगाचा रुद्राक्ष असतो, कृष्णवर्णीय म्हणजे सावळा काळ्या रंगाचा रुद्राक्ष असतो आणि रक्तवर्णीय म्हणजे लाल रंगाचा सुद्धा रुद्राक्ष असतो। 3 प्रकारचे रुद्राक्ष असतात। या रुद्राक्षांमध्ये सगळ्यात लहान आकाराचा जो रुद्राक्ष असतो तो सगळ्यात जास्त प्रभावी सांगितलेला आहे। सूतजी महाराज स्पष्ट श्लोकामध्ये सांगतायत शिवपुराणामध्ये, यथा यथा लघु स्यात् वै तथाधिक फलप्रदा एकैकतः फलो प्रोक्तो दशांशैरधिकं बुधैः। यथा यथा लघु स्यात्, जितका जास्त लहान तथा अधिक फलप्रदाः, तितका जास्त फलदायी तो असतो। आणि प्रत्येक रुद्राक्षाचं महत्व वेगवेगळं आहे। प्रत्येक रुद्राक्षाचं महत्व वेगवेगळं आहे। एकमुखी पासून 14 मुखी पर्यंतचे जे रुद्राक्ष सांगितलेले आहेत त्याचं वर्णन करत असताना पहिला जो रुद्राक्ष आहे एकमुखी, म्हणजे एकमुखी रुद्राक्ष कसा असतो, ज्या रुद्राक्षावर एकच धार असते, एकच उभी वरून खाली पर्यंत धार असते, त्याला मुख म्हणतात आणि त्याला एकमुखी रुद्राक्ष म्हणतात। हा सगळ्यात दुर्लभ रुद्राक्ष आहे। सगळ्या रुद्राक्षांपैकी सगळ्यात प्रभावी रुद्राक्ष एकमुखी आणि 14 मुखी, पण त्याच्याही मध्ये एकमुखी रुद्राक्ष सगळ्यात जास्त प्रभावी सांगितलेला आहे। एकमुखी रुद्राक्ष साक्षात भगवान शिवजींचं स्वरूप असतं। हा एकमुखी रुद्राक्ष जर गळ्यामध्ये धारण केला तर ब्रह्महत्यासारख्या महान पापातून मनुष्याला मुक्ती मिळत असते। घरामध्ये विशेष रूपाने लक्ष्मी टिकून राहण्यासाठी एकमुखी रुद्राक्ष पूजनामध्ये आपण ठेवू शकतो। एकमुखी रुद्राक्ष मन वांछित फल प्रदान करणारा आहे। पुण्याचा उदय होण्यासाठी एकमुखी रुद्राक्ष सगळ्यात महत्त्वपूर्ण सांगितलेला आहे। हा एकमुखी रुद्राक्ष शक्यतोवर हिमालयामध्येच त्या ठिकाणी
प्राप्त होत असतो. कारण त्याची झाडं हिमालयामध्ये विशेष म्हणजे जास्त आहेत. एकमुखी रुद्राक्ष, कोणताही रुद्राक्ष असेल तर त्या रुद्राक्षाला धारण करण्याच्या आधी त्या रुद्राक्षाचं पूजन केलं पाहिजे. कशा पद्धतीने पूजन करायचं आहे तर म्हणतात पंचामृत घ्यायचं आहे. दूध, दही, तूप, शर्करा, जल हे सगळं एकत्र केल्यानंतर त्याच्याने रुद्राक्षाला स्नान घालायचं आहे. आणि त्या रुद्राक्षाला स्नान घालत असताना एकमुखी रुद्राक्ष जो आहे त्याचं पूजन करत असताना ओम ह्रीं नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळेस, 1008 वेळेस, जितक्या जास्त वेळेस केला तितकं चालतं. तर मग नंतर तो रुद्राक्ष जो आहे त्याचं पूजन करून त्याची पूजा केल्यानंतर मग तो आपण गळ्यामध्येही धारण करू शकतो आणि मंदिरामध्ये आपल्या देवाऱ्यामध्ये पूजनासाठीही ठेवू शकतो. अतिशय प्रभावी आणि फलदायी हा एकमुखी रुद्राक्ष आहे. त्याच्यानंतर दोनमुखी रुद्राक्ष जो आहे त्याचं पूजन करत असताना ओम नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पंचामृताने स्नान घालत असताना ओम नमः लक्षात राहत नसेल ओम नमः शिवाय म्हटलं तरीही चालेल. तेही जर आपल्याला कठीण वाटत असेल तर शिव 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 जरी म्हटलं तरी सुद्धा आपण पंचामृताने रुद्राक्ष धुवून त्या ठिकाणी 108 1008 वेळेस नाम जप करू शकतो. दोनमुखी रुद्राक्ष हा अर्धनारीश्वर आहे. दोनमुखी रुद्राक्षावर 2 धारा असतात. 2 भाग त्या ठिकाणी त्याचे होतात. म्हणजे 2 धारा, 2 भाग म्हणजे 2 तुकडे होत नाही तर 2 धारा असतात. त्याला अर्धनारीश्वर म्हटलेलं आहे. म्हणजे शिव आणि पार्वती दोघांचं स्वरूप 2 मुखी रुद्राक्षाला म्हटलेलं आहे. 2 मुखी रुद्राक्ष जोही धारण करतो त्याची बुद्धी जागृत, नेहमी जागृत राहते. 2 मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर पती पत्नीमध्ये कधीही भांडणं होत नाही. त्यांच्यामध्ये नेहमी प्रेम टिकून राहतं. गोहत्यासारखं अतिशय निंदनीय कार्य जर हाताने घडलेलं असेल तर त्या पापातूनही मुक्ती मिळण्यासाठी 2 मुखी रुद्राक्ष धारण केला जातो. 2 मुखी रुद्राक्षाचं पूजन केल्यानंतर शिव आणि पार्वती दोघांचीही कृपा मनुष्यावर होत असते. म्हणून 2 मुखी रुद्राक्ष विशेष महत्वपूर्ण सांगितलेला आहे. हा रुद्राक्ष विशेषतः नेपाळमध्ये सापडतो. जास्त झाडं 2 मुखी रुद्राक्षाचे नेपाळमध्ये आहे. हरिद्वार किंवा रामेश्वरम मध्ये सुद्धा 2 मुखी रुद्राक्ष मिळू शकतो. त्याच्यानंतर 3 मुखी रुद्राक्ष त्याचं पंचामृताने पूजन करत असताना ओम क्लीम नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि मग नंतर पंचामृताने स्नान घालून त्याची पूजा करायची आहे. गंध, अक्षता, जल टाकून त्या ठिकाणी पूजन केलं की तो आपण देवाऱ्यामध्येही ठेवू शकतो आणि गळ्यामध्येही धारण करू शकतो. 3 मुखी जो रुद्राक्ष आहे तो ब्रह्मा, विष्णू आणि महेश 3ही देवांचं स्वरूप समजलं जातं. 3 मुखी रुद्राक्षावर 3 धारा असतात. 3ही देवाचं दर्शन केल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होतं जर 3 मुखी रुद्राक्षाचं दर्शन जरी घडलं. 3ही देवांची कृपा प्राप्त करण्यासाठी 3 मुखी रुद्राक्ष धारण केला जातो. 3 मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर भूत, भविष्य आणि वर्तमान या बाबतीतल्या घटना मनुष्याला समजू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना विद्याभ्यासामध्ये मन लागत नसेल, लक्षात राहत नसेल, त्यांनी 3 मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. 3 मुखी रुद्राक्ष जो आहे पर नारी गमन जाने के हे पाप केलेलं आहे. 3 मुखी रुद्राक्ष या पापातून मुक्ती देणारा आहे. असा 3 मुखी रुद्राक्ष अतिशय महत्वपूर्ण सांगितलेला आहे. याच्यानंतर 4 मुखी रुद्राक्ष ज्याचं पूजन करत असताना, पंचामृताने पूजन करत असताना ओम ह्रीं नमः या मंत्राचा जप केला पाहिजे. लक्षात राहत नसेल तर ओम नमः शिवाय म्हटलं तरीही चालेल. तरीही लक्षात राहत नसेल तर शिव 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 म्हटलं तरी सुद्धा चालेल. 4 मुखी रुद्राक्ष ब्रह्मदेवाचं स्वरूप मानलं जातं. साक्षात ब्रह्मदेवाला
ब्रह्मदेवाचं दर्शन केल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होतं, ज्याने 4 मुखी रुद्राक्षाचं दर्शन केलेलं आहे. 4 मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4ही प्रकारचे पुरुषार्थ मनुष्याला प्राप्त होत असतात. बोलण्यामध्ये जो नेहमी अटकतो, ज्याला स्पष्ट बोलता येत नाही, त्यांनी 4 मुखी रुद्राक्ष धारण केला तर त्याच्या बोलण्यामध्ये सुधार होत असतो. 4 मुखी रुद्राक्ष एवढा महत्वपूर्ण आहे. अग्नी पुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे की हा 4 मुखी रुद्राक्ष जो ही धारण करतो, तो व्यक्ती जर व्यभिचारी जरी असेल तरी सुद्धा त्याच्यातले दोष नाहीसे होत असतात. तो नास्तिक जरी असेल तरी तो आस्तिक बनतो, म्हणजे श्रद्धा भक्तिवान तो बनतो. त्याच्यानंतर 5 मुखी रुद्राक्ष ज्याचं पंचामृताने पूजन करत असताना ओम ह्रीम नमः या मंत्राचा जप केला पाहिजे. लक्षात राहत नसेल तर ओम नमः शिवाय म्हटलं तरीही चालेल. तेही अवघड वाटत असेल तर शिव 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 म्हणून पंचामृताने त्या ठिकाणी त्या रुद्राक्षाला स्नान घालत असताना, पूजन करत असताना 108 1008 वेळेस या मंत्राचा जप करायचा आहे. नंतर तो देवाऱ्यामध्ये पूजनासाठी ठेवू शकतो, गळ्यामध्येही धारण करू शकतो. रुद्राक्ष फक्त गळ्यातच घालता येतात असं नाही. रुद्राक्ष केसांमध्येही धारण करता येतात, पण केसांवर साधू संत ऋषी मुनी धारण करतात. रुद्राक्ष हाताच्या दंडावर सुद्धा बांधू शकतात. रुद्राक्ष हातामध्ये सुद्धा बांधू शकतात, गळ्यामध्येही बांधू शकतात. साधू संत ऋषी मुनी कमरेला सुद्धा रुद्राक्षांची माळा त्या ठिकाणी धारण करत असतात. पंचमुखी रुद्राक्ष जो आहे तो सहज सगळ्यांना प्राप्त होणारा आहे, दुर्लभ नाही. सहज ज्याच्यावर 5 धारा आहे त्याला पंचमुखी रुद्राक्ष म्हटलं जातं. पंचमुखी रुद्राक्ष सुद्धा भगवान रुद्राचं स्वरूप आहे. ज्या व्यक्तीला उन्नती करायची असेल तो पंचमुखी रुद्राक्ष धारण करू शकतो. त्यानंतर कामदेवाचे 5ही जे रूप आहे ते 5 मुखी रुद्राक्षामध्ये स्थित असतात. 5 मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर आध्यात्मिक आणि सुखाचीही प्राप्ती होते. व्यक्ती अध्यात्मामध्ये अग्रेसर होत असतो. परश्री गमनासारखं पातक ज्याच्याकडून अनावधानाने घडलेलं असेल त्याने पंचमुखी रुद्राक्ष जर धारण केला तर तो त्या पापातून मुक्त होत असतो. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे 6 मुखी रुद्राक्षाचं वर्णन. 6 मुखी रुद्राक्ष पूजन करत असताना ओम ह्रीम हुम नमः या मंत्राचा जप केला पाहिजे. पंचामृताने स्नान घालून ओम नमः शिवाय मंत्राचा जप किंवा शिव 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 म्हणून सुद्धा आपण त्या रुद्राक्षाला पूजन करू शकतो, देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो किंवा गळ्यामध्येही धारण करू शकतो. 6 मुखी रुद्राक्ष भगवान महादेवाचे ज्येष्ठ पुत्र कार्तिकेयांचं स्वरूप मानलं गेलेलं आहे. कारण कार्तिकेय आहे षडानन म्हणजे 6 मुख असणारे, म्हणून 6 मुखी रुद्राक्ष कार्तिकेयाचं स्वरूप सांगितलेलं आहे. 6 मुखी रुद्राक्ष जोही धारण करतो त्याला विद्याध्ययनामध्येही चांगला फायदा होत असतो. 6 मुखी रुद्राक्ष दोही धारण करतो त्याच्यामध्ये संयम निर्माण होत असतो, तो विकार रहित होत असतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार हे 6ही प्रकारचे दोष मनुष्याचे निवृत्त होत असतात हळूहळू. ज्याला भाषण करण्यामध्ये बोलण्यामध्ये वाक्पटू व्हायचं असेल त्याने 6 मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. ज्याला चर्मरोग असेल, नेत्ररोग असेल, शारीरिक दुर्बलता असेल त्याने सुद्धा 6 मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर त्याचा फायदा होत असतो. 6 मुखी रुद्राक्ष ज्याचं पूजन केल्यानंतर मनुष्याचं दारिद्र्य जे आहे ते समाप्त होत असतं. 6 मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर मनुष्याला ज्ञान, काव्य, छंद आणि व्याकरण, ज्योतिष, वेद, रामायण आणि भागवत या ग्रंथाची सुद्धा चांगल्या प्रकारे ज्ञान होऊन ते ज्ञान आत्मसात करता येते. त्यांच्यासाठी 6 मुखी रुद्राक्ष अतिशय महत्त्वपूर्ण सांगितलेला आहे. हाही रुद्राक्ष केसांमध्ये धारण करता येतो,
हातामध्ये आपल्या हातामध्येही धारण करता येतो किंवा हातामध्ये बांधताही येतो, गळ्यामध्येही धारण करता येतो। त्याच्यानंतर 7 मुखी जो रुद्राक्ष आहे, 7 मुखी रुद्राक्षाचं पंचामृताने पूजन करत असताना ओम हुम नमः या मंत्राचा जप केला पाहिजे। लक्षात राहत नसेल तर ओम नमः शिवाय किंवा शिव 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 म्हटलं तरीही चालेल। 108 वेळेस, 1008 वेळेस, 501 वेळेस, जेवढा आपल्याला अधिक मंत्र जाप करता येईल तेवढा आपण करू शकतो। कारण रुद्राक्ष स्वयंसिद्ध आहे, त्याला सिद्ध करण्याची आवश्यकता नसते। 7 मुखी रुद्राक्ष हा सप्त ऋषींचं स्वरूप आहे। आकाश मंडलामध्ये जे 7ही ऋषी आहेत त्यांचं स्वरूप म्हणून 7ही रुद्राक्ष 7 मुखी रुद्राक्ष समजले जातात। 7 मुखी रुद्राक्षावर 7 धारा असतात। 7 प्रकारच्या ज्या जगन्माता आहेत त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी 7 मुखी रुद्राक्ष धारण केला जातो। कोणकोणते आहेत? ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, इंद्राणी आणि चामुंडा। त्याच्यानंतर आहे मिलाजुला। या सर्व मातांची कृपा प्राप्त करण्यासाठी सुद्धा 7 मुखी रुद्राक्ष धारण केला जातो। त्याच्यानंतर 7 मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर धन संपत्तीच्या मध्ये वाढ होत असतो, कीर्ती आणि विजयाची प्राप्ती होत असते जर 7 मुखी रुद्राक्ष धारण केला तर। सुवर्ण चोरी सारखं महापातक जर मनुष्यापासून घडलं असेल तर त्या पातकापासून मुक्ती मिळत असते ज्याने 7 मुखी रुद्राक्ष धारण केला असेल। व्यापार नोकरीमध्ये ज्याला उन्नती करायची असेल, ज्याला शारीरिक शक्ती वाढवायची असेल त्याने सुद्धा 7 मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे। व्यापार करत असताना आपण जिथे आपलं दुकान असेल त्याही ठिकाणी 7 मुखी रुद्राक्ष जर आपल्या गल्ल्यामध्ये ठेवला किंवा आपल्या पूजेच्या सामानामध्ये देवतांच्या जवळ ठेवला तरी सुद्धा चालतं। त्याच्यानंतर 8 मुखी रुद्राक्षाचं वर्णन आलेलं आहे। 8 मुखी रुद्राक्षाचं पूजन करत असताना ओम हुम नमः या मंत्राचा जप करून पंचामृताने स्नान घालायचं आहे। मग नंतर तो देवाऱ्यामध्ये पूजनासाठी किंवा आपल्या शरीरावर आपण गळ्यामध्ये धारण करू शकतो। मंत्र लक्षात राहत नसेल तर ओम नमः शिवाय आणि शिव 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 म्हटलं तरी सुद्धा चालतं। हा 8 मुखी जो रुद्राक्ष आहे हा साक्षात भगवान गणेशजींचं स्वरूप आहे। 8 मुखी रुद्राक्षाचं दर्शन जरी घडलं तरी भगवान गणेशजींचं दर्शन केल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होतं। ज्याला विद्या आणि विवेकाची प्राप्ती करून घ्यायची असेल, ज्याला रिद्धी बुद्धी आणि सिद्धीची प्राप्ती करायची असेल त्याने 8 मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे। त्याच्यानंतर भूमी, आकाश, जल, अग्नी, वायू, मन, बुद्धी, अहंकार यांना आपल्या अधीन करण्याचा प्रयत्न जर हळूहळू करायचा असेल तरी सुद्धा 8 मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे। जो ही 8 मुखी रुद्राक्ष धारण करतो 8 प्रकारच्या देवता देवी याचं रक्षण करत असतात। त्याच्यानंतर 8 मुखी रुद्राक्ष जो आहे तो भैरवाचं सुद्धा स्वरूप मानलं जातं। कोर्ट कचेरी पासून मुक्ती ज्याला मिळवायची असेल त्याने सुद्धा 8 मुखी रुद्राक्ष धारण करायचं आहे। दुष्ट स्त्री आपल्या गळ्यात पडली असेल किंवा आपण पाप कर्म परस्त्री गमनासारखं पाप कर्म केलेलं असेल तरी सुद्धा या पापातून मुक्ती देणारा हा 8 मुखी रुद्राक्ष असतो। हा 8 मुखी जो रुद्राक्ष आहे जीवनाचा समतोलपणा घडवण्यासाठी मदत करत असतो। वृत्ती खराब झाली असेल तर त्याची वृत्ती चांगली करण्याचं कार्य अष्टमुखी रुद्राक्ष करत असतो। याच्यानंतर 9 मुखी रुद्राक्ष त्याचं पंचामृताने स्नान घालत असताना ओम ह्रीम हुम नमः या मंत्राचा जप करायचा आहे। नाही लक्षात राहिलं तर ओम नमः शिवाय शिव 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 म्हटलं तरीही चालेल। तो रुद्राक्ष सुद्धा आपण देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो, गळ्यामध्ये धारण करू शकतो, दंडामध्ये बांधू शकतो। त्याच्यानंतर जो 9 मुखी रुद्राक्ष आहे हा 9 मुखी रुद्राक्ष भगवान महादेवाचे मुख्य 9 स्वरूपाचं त्या ठिकाणी दर्शन घडवतो। त्याला 9 धारा असतात। 9 मुखी रुद्राक्ष म्हणजे महादेवाचं कोणतं स्वरूप आहे
तर म्हणतात पशुपतीनाथ, केदारनाथ, सोमनाथ, बद्रीनाथ, विश्वनाथ, जगन्नाथ, पारसनाथ आणि वैद्यनाथ हे जे मुख्य 9 रूप आहेत, 9 स्थानं आहेत, त्यांचं स्वरूप म्हणून 9 मुखी रुद्राक्षाला समजलं जातं. आणि 9 ही जे अवतार आहेत त्यांचं स्वरूप समजलं जातं. हा 9 मुखी रुद्राक्ष नवदुर्गांचं सुद्धा स्वरूप समजलं जातं. नवरात्रीमध्ये आपण जर व्रत करत असणार, कुणी अन्न सोडतं, कुणी जल सोडतं, कुणी चप्पल सोडतं, कुणी 9ही दिवस उपवास जे करतंय, त्या उपवासांपासून होणारं जे पुण्य आहे ते जेवढं पुण्य मिळतं तेवढंच पुण्य 9 मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर मिळत असतं. जो 9 मुखी रुद्राक्ष धारण करतो त्याला यमदेवाचं भय राहत नाही, त्याला घेण्यासाठी कधीही यमदूत येत नाही. त्याच्यानंतर ज्याच्याकडून चुकीने भ्रूण हत्या झालेली असेल, म्हणजे गर्भातलं बालक मारण्याचं निंदनीय कार्य घडलेलं असेल, त्याने सुद्धा 9 मुखी रुद्राक्ष जर धारण केला तर तो काही प्रमाणात त्या पापातून मुक्ती मिळवू शकतो. असा 9 मुखी रुद्राक्ष हा सद्गती प्राप्त करून देणारा आहे. नवदुर्गांचं स्वरूप आहे. 9ही प्रकारच्या ज्या दुर्गा आहेत त्यांच्या पूजनाने, त्यांच्या दर्शनाने जे पुण्य मिळतं तेच 9 मुखी रुद्राक्षाच्या पूजनाने आणि दर्शनाने पुण्य प्राप्त होतं. त्याच्यानंतर 10 मुखी रुद्राक्ष धारण करत असताना, पूजन करत असताना, पंचामृताने त्याला पूजन करत असताना ओम ह्रीम नमः नमः या मंत्राचा जप केला पाहिजे. तोही लक्षात राहत नसेल तर ओम नमः शिवाय आणि शिव 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 म्हटलं तरी सुद्धा चालतं. तोही रुद्राक्ष आपण आपल्या देवाऱ्यामध्ये पूजनासाठी किंवा गळ्यामध्ये धारण करण्यासाठी वापरू शकतो. पूजन करत असताना 108 किंवा 1008 वेळेस आपण शिवनामाचा जप केला पाहिजे. 10 मुखी रुद्राक्ष भगवान विष्णूचं 10ही रूपांचं, 10ही जे अवतार आहे त्या 10ही अवतारांचं स्वरूप मानलं जातं. जे अवतार आहे मत्स्य, कत्स्य, वराह, राम, कृष्ण, नृसिंह, वामन, परशुराम, बौद्ध, कली हे 10ही जे अवतार आहेत त्या 10ही स्वरूपाचं दर्शन घडल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होतं जर 10 मुखी रुद्राक्षाचं दर्शन घडलं. 10 धारा त्या रुद्राक्षांवर असतात. 10ही प्रकार दिशांचे दिक्पाल मनुष्याचं त्या ठिकाणी कल्याण करत असतात जो 10 मुखी रुद्राक्ष धारण करतो. लोकांमध्ये मान सन्मान ज्याला प्राप्त करून घ्यायचा असेल त्याने 10 मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. राजसी कार्यामध्ये ज्याला सफलता मिळवायची असेल, म्हणजे ज्याला तिकीट घ्यायचं असेल, निवडणुकीसाठी उभं राहायचं असेल, त्याने 10 मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण केला पाहिजे. ज्याला भूत प्रेत पिशाचांची भीती असेल त्याने सुद्धा 10 मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. हा रुद्राक्ष जो आहे तो लोकहिताचं कार्य करणारा आहे, समाज हिताचं कार्य करणारा आहे. म्हणून नेता 10 मुखी रुद्राक्ष धारण करत असतात. त्याच्यानंतर आहे 11 मुखी रुद्राक्ष. 11 मुखी रुद्राक्षाचं पंचामृताने स्नान घालत असताना ओम ह्रीम हुम नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि मग नंतर त्याचं पंचामृताने स्नान करायचं आहे. आणि 108 1008 वेळेस शिव मंत्राचा ओम नमः शिवाय किंवा शिव 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 या मंत्राचा जप करायचा आहे. 11 मुखी रुद्राक्ष 11 बजरंग बलींचं स्वरूप मानलं जातं, म्हणजे महारुद्र हनुमानजींचं रूप मानलं जातं. 11 मुखी रुद्राक्षाला 11 धारा असतात. त्याचं दर्शन घडल्याबरोबर हनुमानजींचं दर्शन केल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होतं. हा 11 मुखी रुद्राक्ष ज्यानेही धारण केला त्याची जर परिस्थिती अतिशय बिकट असेल, दान धर्म करण्याची परिस्थिती त्याची नसेल, तर जोही 11 मुखी रुद्राक्ष धारण करतो त्याचा दान धर्म करू शकेल अशा पद्धतीचं सामर्थ्य त्याच्यामध्ये निर्माण होत असतं. 11 मुखी रुद्राक्ष जो आहे तो धारण केल्यानंतर अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होतं. त्याच्यानंतर
ज्याला विजयाची प्राप्ती करायची असेल त्याने सुद्धा 11 मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. हा अतिशय शुभ रुद्राक्ष मानला जातो. ज्याला भरपूर काळ म्हणजे आपलं आयु खूप असावी, आपलं आयुष्य भरपूर असावं असं जर वाटत असेल, आपल्याला मधूनच मृत्यू येता कामा नये असं जर वाटत असेल तर त्याने 11 मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. महिलांनी सुद्धा 11 मुखी रुद्राक्ष धारण करू शकतात, कारण 11 मुखी रुद्राक्ष सौभाग्य देणारा आहे. म्हणून 11 मुखी रुद्राक्ष महिला वर्ग सुद्धा धारण करू शकतात, गळ्यामध्ये धारण करू शकतात. त्याच्यानंतर 12 मुखी रुद्राक्ष ज्याचं पूजन करत असताना, पंचामृताने स्नान घालत असताना ओम क्रोम श्रोम रोम नमः या मंत्राचा जप केला पाहिजे. मंत्र कठीण आहे, लक्षात राहत नसेल तर ओम नमः शिवाय किंवा शिव 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 म्हटलं तरी सुद्धा चालेल. आणि तो रुद्राक्ष आपण देवाऱ्यामध्ये पूजनासाठी किंवा गळ्यामध्येही धारण करू शकतो. 12 मुखी रुद्राक्ष जो आहे तो 12 ही आदित्य म्हणजे सूर्यांचं स्वरूप आहे. हा शक्ती आणि सामर्थ्य प्रदान करणारा रुद्राक्ष आहे. 12 ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होतं, जो 12 मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करतो. 12 ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्याचं पुण्य. 12 मुखी रुद्राक्ष जो आहे तो मान सन्मान प्रदान करणारा आहे. ज्याला शासक बनायचं आहे, एखादं पद प्राप्त करायचं आहे, तो सुद्धा 12 मुखी रुद्राक्ष धारण करू शकतो. त्याच्यानंतर ज्याचं लग्न जमत नसेल, लग्न जमण्यामध्ये अडथळे येत असतील, त्यांनी सुद्धा 12 मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. ज्याला मानसिक पीडा असेल, मानसिक रोग असेल, त्याने सुद्धा 12 मुखी रुद्राक्ष जर धारण केला तर तो मानसिक रोगातून मुक्त होत असतो. निरोगी आयुष्य ज्याला पाहिजे असेल आणि सुखामध्ये जीवन व्यतीत करायचं असेल, ते सुद्धा 12 मुखी रुद्राक्षाचं पूजन करू शकतात किंवा गळ्यामध्ये धारण करू शकतात. त्याच्यानंतर 13 मुखी रुद्राक्ष ज्याचं पंचामृताने स्नान घालत असताना ओम ह्रीम नमः या मंत्राचा जप केला पाहिजे. नसेल आठवत तर ओम नमः शिवाय किंवा शिव 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 मंत्राचा जप केला तरीही चालेल. 108 वेळेस किंवा 1008 वेळेस हाही रुद्राक्ष देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो, गळ्यामध्ये धारण करू शकतो. 13 मुखी रुद्राक्ष साक्षात इंद्र देवाचं स्वरूप आहे. इंद्र देवाजवळ सर्व ज्या सुख सुविधा आहे, अशा सर्व सुख सुविधांमध्ये आपलं जीवन जावं असं वाटत असेल तर मनुष्याने 13 मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. 13 मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर इंद्र देवाचं दर्शन केल्याचं पुण्य प्राप्त होतं. म्हणजे रुद्राक्षावर 13 धारा असतात. हा रोग मुक्ती, भोगांपासून आणि रोगांपासून मुक्ती देणारा आहे. सर्व प्रकारचे भोग प्रदानही करतो आणि भोगांपासून मुक्तीही प्रदान करतो. सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण करणारा हा रुद्राक्ष आहे. ज्याला संतान प्राप्ती होत नाही, त्याला संतान प्राप्ती होण्यासाठी तो व्यक्ती 13 मुखी रुद्राक्ष धारण करू शकतो. निर्धनाला धनवान होण्यासाठी 13 मुखी रुद्राक्ष सांगितलेला आहे. जर कुणाकडून भांडणामध्ये किंवा ध्यानात असताना अनावधानाने जर बंधू बांधवांची हत्या झाली असेल तर त्या हत्येच्या पातकांपासून मुक्ती मिळण्यासाठी सुद्धा 13 मुखी रुद्राक्ष धारण केला. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे शेवटचा रुद्राक्ष 14 मुखी रुद्राक्ष. हा 14 मुखी रुद्राक्ष पूजन करत असताना पंचामृताने त्याला स्नान घालत असताना ओम नमः या मंत्राचा जप केला पाहिजे. ओम नमः शिवाय म्हटले तरीही चालेल, शिव 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 म्हटलं तरीही चालेल. हाही रुद्राक्ष देवाऱ्यामध्ये ठेवून पूजन करू शकतो किंवा गळ्यामध्ये आपण धारण करू शकतो, दंडावर धारण करू शकतो. 14 मुखी रुद्राक्ष हाही महारुद्राचं स्वरूप आहे, भगवान शिवजींचं स्वरूप आहे. भगवान महादेवाची विशेष कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा रुद्राक्ष धारण केला जातो. 14 विद्या, 14 म्हणू, 14 लोक आणि 14 इंद्रांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी 14 मुखी रुद्राक्ष धारण केला जातो. संपूर्ण
सर्व प्रकारची शक्ती मनुष्याला प्राप्त करून घेण्यासाठी 14 मुखी रुद्राक्ष धारण केला जातो. आपल्या जीवनामध्ये नेहमी दुर्घटना घडत असतील तर त्या दुर्घटनेपासून वाचण्यासाठी आणि रोगमुक्त होण्यासाठी 14 मुखी रुद्राक्ष धारण केला जातो. आणि असा जो रुद्राक्ष आहे हा साक्षात शिवाचं स्वरूप सांगितलेलं आहे. काही रुद्राक्ष गौरी शंकर रुद्राक्ष असतात, म्हणजे अर्धे गौरवर्णीय अर्धे श्यामवर्णीय, त्याला गौरी शंकर रुद्राक्ष म्हणतात. असा रुद्राक्ष भगवान महादेव आणि देवी पार्वतीचं स्वरूप असतं. त्यांचं दोघांचं दर्शन केल्याचं पुण्य प्राप्त होतं जर गौरी शंकर रुद्राक्ष मिळालं. काही रुद्राक्ष गणेश रुद्राक्ष असतात, म्हणजे त्या रुद्राक्षाची धारा गणपतीच्या सोंडेसारखी असते, एका बाजूला वाकलेली असते, त्याला गणेश रुद्राक्ष म्हणतात. हा रुद्राक्ष साक्षात गणेशजींचं स्वरूप आहे. गणपती बाप्पाचं दर्शन केल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होतं जर गणेश रुद्राक्षाचं दर्शन घडलं. गणेशजींची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि रिद्धी सिद्धीची प्राप्तीसाठी गणेश रुद्राक्ष त्या ठिकाणी धारण केला जातो. असे जे रुद्राक्ष आहे हे रुद्राक्ष दही, दूध, मध, तूप, साखर आणि जलाने स्नान करून घातले पाहिजे, ज्याला पंचामृत म्हटलेलं आहे. हे रुद्राक्ष धारण केव्हा करायचे आहे? ग्रहणाच्या कालामध्ये, संक्रांतीच्या काळामध्ये, पौर्णिमेला, अमावस्येला, तीर्थावर, गंगेच्या किनाऱ्यावर, शिवालयामध्ये, कुंभाच्या पर्वामध्ये किंवा नवरात्रीमध्ये जर आपण रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण केले तर ते अधिक फलदायी सांगितलेले आहेत. हे रुद्राक्ष धारण केल्यानंतर काय होतं? म्हणजे धनवानाला निर्धनाला धनाची प्राप्ती होते, अपुत्राला पुत्राची प्राप्ती होते, शक्तिवानाला जे शक्तिहीन आहे त्याला शक्तीची प्राप्ती होते, भूत प्रेत पिशाचाची पीडा होत नाही, मनुष्याला शिवलोकाची प्राप्ती होते, सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते, वेगवेगळ्या महापातकांपासून मुक्ती मिळते, मनुष्याची आयु वृद्धी होते, मनुष्याचं आयुष्यमान वाढतं. म्हणजे सर्व प्रकारचे जे सुख आहे, भाग्याचा उदय असेल, असे सगळे कार्य जे आहे ते रुद्राक्ष धारण केल्यामुळे प्राप्त होत असतात. पण रुद्राक्ष कुणी धारण करावे आणि रुद्राक्ष धारण केल्यानंतर कोणत्या नियमाचं पालन करावं तेही लक्षपूर्वक ऐका. जर अपवित्र अवस्था असेल तर रुद्राक्ष धारण केलं जात नाही. रुद्राक्ष पवित्र अवस्थेमध्येच धारण केलं जातं. रुद्राक्ष धारण करणाऱ्यांनी काही पदार्थ खायचे नसतात. कोणते? तर म्हणतात मद्याचं सेवन केलेलं चालत नाही. मद्यपान केलं आणि गळ्यात जर रुद्राक्ष असेल तर मनुष्य पुण्य वाढणार नाही, उलट नरकगामी होईल, त्याची अधोगती होईल. म्हणून रुद्राक्ष धारण करणाऱ्याने मद्यपान करायचं नाही, मांस भक्षण करायचं नाही, लसूण आणि कांदे खाऊ नये असं शिवपुराण सांगताय. काय सांगतायत? मद्यम मांसम तुलशूनम पलांडुम शीघ्रमेव च श्लेष्मान्तकं विग्मरा भक्षणे वर्जये तथा. मद्यम मांसम लशूनम पलांडुम म्हणजे मद्यपान, मांस भक्षण, लशूनम म्हणजे लसूण, पलांडुम कांदा हे पदार्थ खायचे नसतात. आता मांस आणि मद्य आपल्याला माहित आहे हे वाईटच आहे, पण लसूण आणि कांदा याची उत्पत्ती चुकीच्या मार्गाने झालेली आहे. आणि हे पदार्थ कसे आहेत तर दुर्गंध ज्याचा येतो. कांद्याचा चांगला वास येतो का? लसणाचा नाही, तरी आपण खातो. मग असे पदार्थ देवांना चालत नाही. आणि देवाला आपण काय देतो? सुगंध देतो. सुगंधिम पुष्टिवर्धनम. देवाला सुद्धा दुर्गंध प्रिय नाही. म्हणून जे तामसी पदार्थ आहे त्या तामसी पदार्थांमध्ये कांदा आणि लसूण यांची गणना केली जाते. मनुष्यामध्ये रजो आणि तमोगुण वाढवण्याचं कार्य हे करतात. म्हणून साधकाला कांदा आणि लसूण, मांस आणि मद्य वर्ज्य सांगितलेलं आहे. ज्याने गळ्यामध्ये माळ घातलेली आहे, गुरु धारण केलेले आहे, त्यांना हे पदार्थ म्हणजे विशेषतः मांस आणि मद्य अजिबात चालत नाही. एक वेळ कांदा लसूण तरी चालेल, पण मांस आणि मद्य अजिबात चालत नाही.
ज्यांनी गुरु धारण केलेले आहे. म्हणून ज्यांनी या नियमांचं पालन केलं ते रुद्राक्ष धारण करू शकतात आणि जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करून घेऊ शकतात.